बहुजन वंचित आघाडीचे नेते डॉक्टर प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या सांगली विधानसभा मतदारसंघात 8 जागा लढवण्याची शक्यता। याप्रसंगी सोमनाथ साळुंखे, इंद्रजित घाटे, राजेश गागावडे, महावीर कांबळे, ऋषिकेश घोलप व आदी कार्यकर्ते उपस्थित होते। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। कोणाला स्पष्ट बहुमत मिळेल असं मला वाटत नाही। मी जसं म्हणालो की शरद पवारांची जी खेळी आहे की त्यांची त्या जागा मागण्याच्या आणि 200 जागा सोडण्याच्या याचा परिणाम काय होतो ते बघणं महत्त्वाचं आहे। मी असं म्हणेन की माझ्या वडिलांचे आणि वसंतदादा पाटील यांच्यात फार चांगले संबंध होते। 77 साली ज्यावेळेस माझे वडील गेले, वसंतदादा हे मुख्यमंत्री होते, ते 4 वेळा घरी येऊन गेले। सगळं व्यवस्थित चाललंय ना, अमुक चाललंय ना, अशी जी चौकशी होती, म्हणजे जिव्हाळा त्या सगळ्याच्या होता। आणि नंतर ते मुख्यमंत्री 84 पर्यंत राहीपर्यंत माझी डिग्री झाली, सगळी झाली। मला एकदा बोलून घेतलं आणि मला म्हटलं कॅबिनेटमध्ये सगळं घेऊन घ्यायला। त्यांना म्हटलं नाही, मला काय मंत्रिमंडळ द्यायचं नाही, काय म्हणजे मी काही दिवसाचा पाहुणा आहे म्हणून मुख्यमंत्री म्हणून। त्यांना असं विचारलं कसं काय, जे प्राईम मिनिस्टर झाले त्याची त्यातली भानगड समजून, जे प्राईम मिनिस्टर झाले म्हटलं CWCची मीटिंग झाली नाही मला माहिती आहे। तुम्ही कलकत्त्यावरून म्हटलं जाहीर केलं की राजीव गांधी जनरल सेक्रेटरी या नात्याने तुम्ही जाहीर केलं की पंतप्रधान म्हणून, आणि कलकत्त्यावरून दिल्लीला आला तर त्याच्यानंतर म्हटलं CWCची मीटिंग झाली आणि ती कन्फर्म झाली। त्या सगळं तुम्ही जाणार कसे? आता म्हटले असं असतं की जो माणूस ज्या शिडीने चढतो तो नंतरच्या कालावधीमध्ये शिडीच ठेवतो। तेव्हा मी असं म्हणेन की वसंतदादांनी जे असतं त्या काळामध्ये जे जिव्हाळा प्रेम काही म्हणत होता तो दाखवला। कुटुंबातलं कोणतरी आलं की विचार आले आणि त्यांनी सांगितलं, आणि मी बघत होतो की राजकारणामध्ये चेपल्या जात होत्या, आपल्याला मदत करता येते तर आपण करावं, आणि त्या हेतूने आम्ही असं मदत केली। रिटर्न बॅक असं काय असेल तर तसं काय त्यांच्या असताना ज्या राजू शेट्टी बरोबरची असताना जी चर्चा झाली, आम्ही त्यांना असं सांगितलेलं आहे की ज्या बच्चू कडूशी आपण बसतात त्यांच्याशी आम्ही बसू शकत नाही। व्यक्तिगत त्यांचा एक मतदारसंघ आहे, अकोल्यामध्ये त्यांनी असणारा वंचित संपवण्याचा भाग घेतलेला आहे। त्याच्यामुळे असणारा अमरावतीतला कार्यकर्ता हा वंचितचा आणि आदिवासी हा बच्चू कडू बरोबर जायला तयार नाही अशी असणारी परिस्थिती आहे। समझोता करायचाच नाही असा त्यांचा निर्णय आहे। त्याच्यानंतर वामनराव चटप ज्या मतदारसंघातून लढतात त्याचं नाव राजुरा आहे। तिथे गोंडवाना परिषदेचे मागचे उमेदवार जे आहेत त्यांना 44,000 मतं त्या ठिकाणी पडली होती। गोंडवानाची असणारी मध्य प्रदेशमध्ये सुद्धा ताकद आहे, तेलंगणामध्ये सुद्धा ताकद आहे, सरकार आहे। आदिवासी हा असणारा गोंडवाना पार्टी बरोबर आहे। तेव्हा राजू शेट्टी आम्ही असताना सांगितलं की वामनराव चटप हे व्यक्ती आहेत। एकेकाळी त्यांच्या पाठीमागे शेतकरी संघटना फार मोठी ताकद होती, आता ती काही ताकद राहिलेली नाही। तेव्हा आम्हाला जेव्हा चॉईस करायचं आहे त्यावेळेस आम्हाला असताना बेनिफिट जो आहे
हा आदिवासी संघटनांच्या मार्फत होणार आहे आणि म्हणून आम्ही आदिवासी संघटनांबरोबर जाऊ. आम्ही त्यांना असं म्हटलं की या सगळ्या चळवळींबरोबर आपण जे बसलेला संभाजी महाराजांच्या पलीकडे तुम्हाला इतर कोणाचाही मदत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. चॉईस तुम्हाला सारं करायचं आहे. आम्ही त्यांना म्हणाल की विभागीय समझोता हा जर झाला तर आपल्याला एकत्र बसता येईल. पण महाराष्ट्राचं राजकारण करण्याचं डोक्यात असेल तर मग कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट हा निर्माण होतो आणि कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट निर्माण झाल्यामुळे आम्हाला तुमच्याबरोबर बसता येत नाही. आम्ही त्यांना असं ऑफर दिलेली आहे की आपण पश्चिम महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहा आणि पश्चिम महाराष्ट्रापुरतं आपण मर्यादित राहिला तर आपला समझोता होऊ शकतो हे आम्ही त्यांना कम्युनिकेट केलेलं आहे. आता त्यांच्यावरती आहे की त्यांना महाराष्ट्राचं राजकारण करायचं आहे की त्यांना आमदार व्हायचं. विधानसभा होणार की न होणार याच्या संदर्भातली असणारी शासनता आता संपलेली आहे. मध्यंतरी प्रेसिडेंट रूल म्हणजे राष्ट्रपती राजवट लागू करून नोव्हेंबरच्या नंतर निवडणुका घ्यायच्या फेब्रुवारी मार्चमध्ये अशी जी चर्चा होती त्या चर्चेला वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या भूमिकेमुळे फुल स्टॉप झाला. प्रेसिडेंट रूल हा सभागृह अस्तित्वात असेल तर राष्ट्रपती लागू होऊ शकते. आत्ताची जी विधानसभा आहे या विधानसभेची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर आहे. तेव्हा 29 नोव्हेंबर नंतर निवडून दिलेले आमदार यांचा कालावधी संपतो. संविधानिक पेच निर्माण होईल हे शासनाच्या समोर आम्ही असताना आणलं. सभागृह हे निरंतर चालणार आहे, कंटिन्युअस चालणार आहे. 5 वर्षासाठी सभासद निवडून येतो. तो निवडून आल्याची तारीख ठरते आणि तो रिटायरमेंट होण्याची तारीख सुद्धा त्या ठिकाणी ठरते. कंटिन्युअस सभागृह हे जर सुरुवात करायचं असेल तर 29 नोव्हेंबरला हे सभागृह रात्री 12 वाजता डिझॉल्व होईल. तेव्हा 29 नोव्हेंबरला च्या अगोदर निवडणुका झाल्या पाहिजेत. लोकांनी नवीन मेंबर्स निवडून दिले पाहिजेत आणि 29च्या सायंकाळपर्यंत 11:59 एखाद्याची तरी शपथविधी त्या ठिकाणी झाली पाहिजे. एखादा सदस्याने शपथविधी घेतली की सभागृह कंटिन्यूस होतो अशी परिस्थिती आहे आणि उरलेले सभागृह हे नंतर सुद्धा शपथविधी घेऊ शकतात अशी असणारी परिस्थिती आहे. कंटिन्युटी सभागृहाची ही महत्त्वाची आहे. याचं कारण नियमाप्रमाणे जे कामकाज सभागृहापुढे झालेलं आहे, मंजुरात झालेली आहे, हे सुद्धा कंटिन्यू असलं पाहिजे. आणि ते कंटिन्यू कधी राहतं तर सभागृह कंटिन्यू असेल तर ते राहतं. नाहीतर ज्यावेळेस ते खंडित होतं त्यावेळेस
जुन्या सभागृहाने केलेलं कामकाज सुद्धा खंडित होतं आणि त्याला पुन्हा रिवाईव्ह करण्याची असताना कुठलीही सिस्टम नाही अशी असताना परिस्थिती आहे. तेव्हा सरकारने आमची असताना बाजू ऐकली, स्वीकारली आणि आता इलेक्शन आम्ही असं मानतोय की 8 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबरच्या दरम्यान आचारसंहिता लागू शकते आणि 15-16 या 14-15-16 या दरम्यान निवडणुकीच्या तारखा त्या ठिकाणी होऊ शकतात. मी असं म्हणेन या ठिकाणी की या निवडणुकांमध्ये जे काही प्रिडिक्शन केल्या जातात आहे त्या लोकसभेसारख्या खऱ्या ठरतील असं मला अजिबात वाटत नाही. या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठं जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं कॅज्युअलिटी असं जर म्हटलं तर मराठा नेते शरद पवार कॅज्युअलिटी आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो. त्यांनी आतापर्यंत जरांगे पाटील यांची जी मागणी होती की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं ही जी मागणी होती त्या मागणीला त्यांनी अत्यंत स्किलफुली असं म्हणता येईल, शिताफीने असं म्हणता येईल की टाळत आले अशी असताना परिस्थिती आहे. पण रत्नागिरीच्या जाहीर सभेमध्ये त्यांनी जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा दिला, योग्यता आहे असं त्या ठिकाणी म्हणायला लागले. आणि आता ओबीसीच्या ज्या संघटना आहेत त्या सर्व ओबीसीच्या संघटना आपल्या सभासदांमध्ये आणि लोकांमध्ये बोलत असताना नुसतं शरद पवार असं नाव घेत नाही तर मराठ्यांचे नेते शरद पवार असा उल्लेख त्या ठिकाणी करायला लागले. आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की जरांगे पाटील यांच्या आंदोलनातला पहिला बळी हे शरद पवार सार्वत्रिक न राहता आता ते फक्त मराठ्यांचेच नेते झाले अशी असणारी एक परिस्थिती आहे. मराठवाड्यामध्ये जरांगे वर्सेस ओबीसी हा उघड लढा आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. दुसऱ्या